आज आपण नवरात्री स्पेशल उपवासाचे छान असे झटपट तयार होणारे साबुदाणा बॉल्स बनवणार आहोत, तेही अगदी कमीत कमी तेलामध्ये। चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया। वरून छान क्रिस्पी आणि आतून छान मऊसूत असे साबुदाणा बॉल्स चवीला अप्रतिम लागतात। छान चटपटीत अशी टेस्ट येते। याच्याबरोबर तुम्ही दही देखील घेऊ शकतात किंवा नुसते असेच जरी खाल्ले तरी देखील हे बॉल्स खूप छान लागतात। अगदी नवीन फराळाची डिश आहे। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला साबुदाणे लागणार आहेत, तेही भिजवलेले। तर 3 ते 4 तास साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा भिजल्यानंतर आता हा साबुदाणा आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। 4 तास अगोदर मी साबुदाणा भिजवला आणि तो छान भिजलेला आहे। आता सर्व साबुदाणा एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। थोडंसं जाडसर कूट टाकायचं, थोडेसे अख्खे शेंगदाणे त्यात राहिले तरी देखील चालेल। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट टाकू शकतात, कमी जास्त तुमच्या आवडीनुसार। मी या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आता आपल्याला 4 उकडलेले बटाटे टाकायचे आहेत। कुकरमध्ये बटाटे शिजवून घेतलेले आहेत। 4 उकडलेले बटाटे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। नंतर बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। आवडीनुसार टाकायच्या, तुम्हाला जितकं तिखट हवं तितकं तुम्ही हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकू शकतात। हिरव्या मिरच्या आणि बटाटे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया साबुदाण्यांमध्ये, आणि शेंगदाण्याचं कूट देखील। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकूया। तुम्हाला या ठिकाणी उपवासाला जिरं चालत असेल तर जिरं टाकलं तरी देखील चालेल। नंतर 1 लिंबूचा रस टाकायचा आहे। 1 मोठ्या लिंबूचा रस टाकलेला आहे। नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया, आणि 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। पिठी साखर आणि लिंबूमुळे छान चटपटीत अशी चव येते साबुदाण्याच्या बॉल्सला। नवीन फराळाची डिश आहे, तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो। तर ही कमीत कमी तेलामध्ये छान अशी रेसिपी आहे। आता सर्व साहित्य छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ, आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। बॉल्स तयार करण्याच्या अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि बॉल्स तयार करून घेऊ। आता बॉल्स केवढे तयार करायचे, तर आपण हे बॉल्स जे आहेत ते आप्पे पात्रामध्ये तयार करणार आहोत, म्हणजेच छान फ्राय करणार आहोत। तर त्याचा साचा जो आहे त्या साच्यामध्ये 1 बॉल्स टाकून पाहायचा, आणि त्याच आकाराचे सर्व साबुदाण्याचे बॉल्स आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत। आप्पे पात्रामध्ये अगदी झटपट फ्राय होतात हे साबुदाण्याचे बॉल्स। तर अशाच पद्धतीने आपण सर्व बॉल्स आता या ठिकाणी तयार करून घेणार आहोत। सुरुवातीला साच्यामध्ये जितके बसतील तितके बॉल्स बनवून घेते, आणि मग ते फ्राय करायला ठेवल्यानंतर बाकीचे बॉल्स बनवून घेणार आहे। तर जवळजवळ 12 साच्यांचं आप्पे पात्र आहे, तर मी या ठिकाणी 13 बॉल्स बनवलेले आहेत। आता आपण बघा, हे सर्व बॉल्स तयार आहेत। आता आपण आप्पे पात्रांमध्ये हे फ्राय करून घेणार आहोत। आता अगोदर सुरुवातीला थोडं आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। अगदी अर्धा चमचा या ठिकाणी आपण तेल टाकणार आहोत। अर्ध्या चमचामध्येच छान असे बॉल्स फ्राय होतात। मस्त गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूंनी बॉल्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तेल टाकून झाल्यानंतर तयार करून घेतलेले सर्व साबुदाण्याचे बॉल्स आता आपण साच्यामध्ये टाकून घेणार आहोत, आणि नंतर एक झाकण झाकून आता हे बॉल्स आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। मीडियम ते फास्ट गॅसवर या ठिकाणी तुम्ही हे बॉल्स फ्राय करून घेऊ शकतात। झाकण झाकून ठेवूया, थोड्या वेळानंतर पाहू। तर आता थोड्या वेळानंतर आपण चेक करणार आहोत। थोडेसे बॉल्स आता आपण पलटून घेणार आहोत। खूप गोल्डन बाजू झालेली नाहीये, आपण पूर्ण दोन्ही बाजू छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। पुन्हा झाकण झाकून बॉल्स फ्राय करून घेऊया, म्हणजे आतपर्यंत साबुदाण्याचे बॉल्स छान असे शिजतात देखील आणि फ्राय देखील होतात।
शिजल्यानंतर आता मोठा गॅस करून तुम्ही दोन्ही बाजूंनी छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे छान कुरकुरीतपणा येतो वरून आणि मग आतून छान मऊसूत असे हे बॉल्स तयार होतात. तर बघा, अलटपलट करून दोन्ही साईडने छान गोल्डन कलर येईपर्यंत हे बॉल्स फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण हे बॉल्स सर्व डिशमध्ये काढून घेऊया आणि दुसरे बॉल्स देखील मी अशाच पद्धतीने बनवून घेतले. ते बॉल्स देखील आपण छान दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर बघा, मस्त छान असे फुलून आलेले आहेत आणि अगदी छान खुसखुशीत देखील होतात आतून. अशाच पद्धतीने दुसरे बॉल्स पण तयार करून घेऊ. आता या साबुदाण्यांच्या बॉल्स बरोबर खाण्यासाठी या ठिकाणी दही घेतलेलं आहे. तुम्ही शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी तुम्हाला आवडत असेल ती घेतली तरी देखील चालेल किंवा नुसतेच असेच साबुदाण्याचे बॉल्स खाल्ले तरी देखील खूप छान लागतात. दुसरे देखील बॉल्स या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. ते देखील डिशमध्ये आता मी टाकून घेतलेले आहेत. हे बघा, आणि मस्त छान असे साबुदाण्याचे बॉल्स तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तर बघा, छान वरून कुरकुरीत आहे, आतून छान असा मऊसूत आहे आणि छान खुसखुशीत देखील आहे. हे बघा, मस्त गरम गरम साबुदाण्याचे बॉल्स या ठिकाणी तयार आहेत. कुठल्याही उपवासाला तुम्ही हे बनवू शकतात. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.